नमस्कार, मी मानसी देशपांडे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. मुंबईतल्या रस्त्यांवरचे प्रत्येक खड्डे 48 तासांच्या आत भरा असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना त्यासाठी गुरुवारपर्यंतची डेडलाईन दिली आहे. शाळा म्हणजे कमाईचं रॅकेट झालंय अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. एका पालकानं त्याच्या पाल्यावर फी वसुलीसाठी झालेल्या अन्यायाबाबत मुख्य न्यायमूर्तींना पत्र दिलं होतं. या पत्राची दखल घेत कोर्टानं हे ताशेरे ओढलेत. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्याला अतिरिक्त फीला पालकांनी विरोध केला म्हणून काढून टाकलं होतं. या प्रकरणी कोर्टानं संबंधित शाळेला 11 जुलैपर्यंत कोर्टात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्यानं ईद गुरुवारी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद बुखारी यांनी हा निर्णय जाहीर केलाय. लखनौच्या चांद कमिटीनंही ही घोषणा केली आहे. यापूर्वी 6 जुलै रोजी ईदची सुट्टी देण्यात आली होती. मात्र ईद गुरुवारी साजरी करण्याचा निर्णय झाल्यानं आता सरकारी सुट्टी 6 जुलैऐवजी 7 जुलैला जाहीर करण्यात आली आहे. डाळींचे भाव गगनाला भिडू नयेत म्हणून काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारची चांगलीच कान उघडणी केली होती. त्यानंतर गिरीश बापट यांना जाग आलेली दिसते. कारण बापट यांनी आता तूर डाळीचे भाव 120 रुपये किलोवर स्थिर राहण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातले तूर डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं रेशनिंगद्वारे स्वस्त दरात तूर डाळ विकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळालेली 700 मेट्रिक टन तूर डाळ खुल्या बाजारात तसंच मॉलमध्येही याच दरानं विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. देशात भाज्यांसोबतच डाळीही महागत चालल्या आहेत. या डाळींच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून यासाठी विविध देशांबरोबर करार करून डाळी आयात करण्यात येणार आहेत. येत्या 4 वर्षात डाळींचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्याचं ध्येय केंद्रानं ठरवल्याचं दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय. गेल्या 5 महिन्यात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 16% वाढ झाली. तब्बल 1204 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. मात्र राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दखल घेत नसून कर्जमाफी संदर्भातही वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. पुणे महापालिका आरोग्य विभागाचे प्रभारी प्रमुख डॉक्टर S.T. परदेशी यांना पदावरून हटवण्याची मागणी होते. भाजप नगरसेवक धनंजय जाधव यांनी ही मागणी केली आहे. 1988 साली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं परदेशींचं रजिस्ट्रेशन रद्द केलंय. महापालिकेलाही त्याबाबत माहिती देण्यात आली होती. इतकंच नव्हे तर 11 मार्च 2013ला परदेशींना अटक देखील झाली होती. मात्र जामीन मिळवल्यानंतर परदेशी पुन्हा सेवेमध्ये रुजू झाले. वर्ध्यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली आहे. इथल्या खापरी तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा मोबदला अद्यापही न मिळाल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली होती. त्यानुसार कोर्टानं मंगळवारी जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्ची आणि कार्यालयातले कॉम्प्युटर जप्त करण्याचे आदेश दिले. ऑनलाईन लॉटरी घोटाळ्यातला सर्व आरोपी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. मी या प्रकरणात निर्दोष आहे असं जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. लॉटरी संदर्भात सर्व गोष्टी नियमानुसार केल्याचं देखील पाटील यांनी म्हटलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या कामांसंदर्भात IRBला नोटीस बजावण्यात आली आहे. 60 दिवसात नोटीसला उत्तर न आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच टर्मिनेशन नोटीस असल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलं. यावेळी ऍक्सिडेंट स्पॉटच्या ठिकाणी योग्य सुरक्षा पुरवा असे देखील आदेश शिंदेंनी दिले आहेत.
रस्ते घोटाळा प्रकरणातल्या आरोपी कॉन्ट्रॅक्टर्सचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करत हायकोर्टानं मुंबई पालिकेला दणका दिला। यापैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट आणि जे कुमार या कॉन्ट्रॅक्टर्सना हाँगकाँग यारी रोड, मिठी नदी आणि विकोई उड्डाण पुलाचं नवीन कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते। तसंच गोरेगाव मुलुंड लिंक रोड या 1300 कोटींच्या कामाचेही कॉन्ट्रॅक्ट दिले होते। हायकोर्टाने ते रद्द ठरवत मुंबई महापालिकेला मोठा दणका दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। किशोर वाघ यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती। त्यांच्यासोबत 2 सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली। नुकसान भरपाईसाठी 4 लाखांची लाच मागितली होती। किशोर वाघ हे गांधी रुग्णालयाच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख आहेत। केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खांदे पालट सुद्धा, पण या खाते वाटपानंतर मोदी मंत्रिमंडळात मराठी पाऊल पडते पुढे असं चित्र दिसतंय। खाते बदलानंतर 3 प्रभावी खात्यांची धुरा मराठी माणसांच्या खांद्यांवर सोपवण्यात आल्याचं दिसतंय। सुरेश प्रभू, नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर आणि अनंत गीते हे मोदी मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आहेत। रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रामदास आठवलेंनी शपथ घेतली। शपथ घेताना रामदास आठवले मात्र नाव घ्यायला विसरले। आठवलेंना नेमकं कोणतं खातं मिळणार हे अजूनही स्पष्ट नाहीये। मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गेली 2 वर्ष आठवलेंना मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली होती। रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आठवले समर्थकांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला। संविधानाने रामदास आठवलेंच्या बंगल्याबाहेर समर्थकांनी एकच जल्लोष केला, तर औरंगाबादमध्ये आठवले समर्थकांनी पेढे वाटून आणि आतिषबाजी करत आनंद साजरा केला। केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झालाय। यावेळी टीम मोदीमध्ये 19 नवे चेहरे दाखल झाले, मात्र भाजपने याबाबत मित्रपक्ष शिवसेनेला विचारात घेतलं नाही। मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार मोदींचा आहे। सर्वजण शपथविधीला जाऊ शकतात। स्वाभिमानाचा बळी देऊन शिवसेनेनं कोणतीही तडजोड केली नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात विचारात न घेतल्यानं शिवसेना प्रचंड नाराज आहे। संबंध कसे ठेवायचे ते ठरवा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट इशाराच दिलाय। त्याचबरोबर भाजपला तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्यापही शिवसेनेसोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। मात्र देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामं करत राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले। मोदी मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं शिवसेना नाराज झाली। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारातही सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय। तसा आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना दिलाय। पण केंद्रीय मंत्री अनंत गीते मात्र शपथविधी सोहळ्याला हजर राहिले होते। नरेंद्र मोदींनी 2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकांकडे लक्ष ठेवून अनुप्रिया पटेल, कृष्णा राज यांच्यासारख्या महिला दलित चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली आहे। तर उत्तर प्रदेशचे तब्बल 13 मंत्री टीम मोदींमध्ये दिसणार आहे। यूपी मायावतींच्या हत्तीला रोखण्यासाठी दलित कार्ड, तर अखिलेश यादवांना चीफ करण्यासाठी यूपीच्या खासदारांना मंत्रिपद देण्यात आलंय। मोदींच्या या मंत्रिमंडळात आठवलेंबरोबर धुळ्याच्या सुभाष भामरेंचाही समावेश करण्यात आलाय। एमबीबीएस सर्जन असणारे सुभाष भामरे कॅन्सर तज्ज्ञ आहेत। धुळे मालेगाव मतदारसंघाचे खासदार असणाऱ्या नवख्या सुभाष भामरेंना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। या प्रसंगी भामरेंच्या धुळ्यातल्या घरी अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यात बॉम्बे हायकोर्टाचं मुंबई हायकोर्ट असं नामकरण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। मुंबईबरोबरच कलकत्ता हायकोर्टाचं कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचं चेन्नई हायकोर्ट असं नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे।
जगातल्या सर्वात मोठ्या चरख्याचं भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांनी दिल्लीत उद्घाटन केलं। स्वातंत्र्यपूर्व काळात याच चरख्यांच्या माध्यमातून महात्मा गांधींनी खादीचं महत्त्व देशाला पटवून दिलं होतं। आता त्याच जगातल्या सर्वात मोठ्या चरख्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी दिल्लीत उद्घाटन केलंय। पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी वोखार्ड फाउंडेशननं गो ग्रीन हे मशीन लावलंय। या मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल्स टाकल्यानंतर बॉटल्स त्या मशीनमध्ये क्रश केलं जातं आणि त्यानंतर त्याचं रिसायकलिंग केलं जातं। इतकंच नाही तर त्या मशीनमधून 5 रुपयांचं कुपन निघतं आणि या कुपनच्या माध्यमातून लोकांना खरेदी करता येणार आहे। आपलं मूल हे प्रत्येकालाच प्रिय असतं, मग त्या मुलाला जपण्यासाठी काहीही करायची तयारी असते। असंच एक उदाहरण पाहायला मिळालंय ते उंदरांचं। हे दृश्य तुम्ही पाहू शकता। एक उंदीर एका सापाशी झुंज देतोय। सापाने या उंदराच्या पिल्लाला तोंडात पकडलंय आणि त्याला घेऊन पळ काढतोय, पण या उंदरानं पिल्लाला वाचवण्यासाठी चक्क सापाशी झुंज दिली आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे उंदरानं फक्त लढा दिला नाही तर आपल्या पिल्लाला वाचवलं देखील। हिट अँड रन प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केली आहे। त्यामुळे लवकरच सर्वोच्च न्यायालयात सलमान विरोधात खटला उभा राहणार असून त्याच्या अडचणींमध्ये वाढ आणखी होण्याची शक्यता आहे। मात्र या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवर टाकण्यास न्यायालयानं नकार दिलाय। इचलकरंजीत गॅसच्या स्फोटात 3 जण जखमी झाले। लालनगर परिसरात नागप्पा कांबळे यांच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। चहासाठी गॅस पेटवत असताना गॅस गळती झाली आणि त्यानंतर झालेल्या स्फोटामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। शिवानंद कांबळे, कुमार कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी या तिघांची नावं आहेत। इमारतीच्या छतावरून कुत्र्याला खाली फेकल्याचा व्हिडिओ सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालाय। चेन्नईत घडलेल्या या प्रकारात नेटिझन्स संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असून व्हिडिओतल्या इसमानं केलेल्या निगृढतेचा निषेध व्यक्त केला जातोय। एका 7 ते 8 मजल्याच्या इमारतीच्या छतावर एक व्यक्ती कुत्र्याची मान पकडून त्याला थेट खाली फेकून देतेय। ममता कुलकर्णी ही आपली एक चांगली मैत्रीण असल्यामुळे तिच्याकडून आपण व्यवसायासाठी 2 कोटी रुपये घेतले। ती रक्कम आपल्याला एका मोठ्या व्यवसायात गुंतवायची होती असा दावाही आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी याची बहीण रीता गोस्वामी हिनं ठाणे पोलिसांकडे केलाय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या दुरुस्तीच्या कामासंदर्भात MSRDC आणि IRB कंपनी चांगलीच झुंजली आहे। महामार्गावरच्या होणारे अपघात रोखण्यासाठी दुरुस्ती करण्याबरोबरच पडलेले खड्डे न बुजवल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा MSRDCनं नोटीसद्वारे दिलाय। MSRDCला सरकारकडून देण्यात आलेली जमीन वापरासाठी आकारण्यात येणारं शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे। हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। याशिवाय महामंडळास जमीन हस्तांतरण करणं आणि तिच्या विल्हेवाटीचे नियम शासनाच्या मान्यतेनं तयार करून त्याप्रमाणे अशा जमिनींच्या विकासाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे। अंधेरीत नुकत्याच लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं शहरातले सर्व हॉटेल्स आणि कार्यालयात अग्निशमन यंत्रणा आहे की नाही याची तपासणी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले। अशी यंत्रणा उभारण्यासाठी हवं तर जादा खर्च करा, पण नागरिकांच्या जीवाला धोका राहता कामा नये असं न्यायालयानं फरमावलंय। मुंबईतल्या डबेवाल्यांनी आता डब्यामागे दरमहा घसघशीत अशी 100 रुपयांची वाढ केली आहे। डब्यासोबत पाणी अथवा ताकाची बाटली असल्यास अतिरिक्त 150 रुपये आकारण्यात येणार आहेत। हा निर्णय मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळातर्फे घेण्यात आला आहे। पुण्यातल्या शिरूर तालुक्यात 362 अंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी फक्त 191 अंगणवाड्यांना इमारती बांधून दिल्या आहेत। उर्वरित 171 अंगणवाड्यातल्या बालकांना अद्यापही हक्काचा निवारा मिळालेला नाहीये।
कुलाबा वांद्रे सिरजा मेट्रो 3 प्रकल्पाच्या उभारणीला मंगळवारी मोठी चालना मिळाली। या मार्गाच्या बांधकामासाठी 5 कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। तब्बल 18,114 कोटी रुपयांच्या या मार्गासाठी 5 कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे। सुरक्षित आणि जलद प्रवासाच्या बाबतीत मेट्रोकडून आव्हान मिळू लागल्यानंतर बेस्टनेही आता प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी आकडेवारी जाहीर केली। गेल्या काही वर्षात बेस्टच्या बसनं होणारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू या दोन्हीचं प्रमाण घटल्याचं दिसून येतंय। वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस तसंच आरटीओ विभागानं कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। ही कारवाई संयुक्तरित्या राबवण्यात येत असून त्यामध्ये 677 पैकी 419 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। वसई तालुक्यात 1000 वाहन चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले। अप्पर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। मानव कल्याण संस्था आणि तुळींज पोलीस ठाण्यांच्या संयुक्त विद्यमानानं वाहन चालकांना मोफत हेल्मेटचं वाटप करण्यात आलं। खारघर इथल्या व्हॅली गोल्फ कोर्सच्या शुल्कात सिडकोनं वाढ केली। या कोर्सचं सुधारित दरपत्रक जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार एका व्यक्तीला शनिवार आणि रविवार या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी 2 तासांसाठी 1200 रुपये शुल्क लागणार आहे, तर इतर दिवशी हे शुल्क 600 रुपये इतकं असणार आहे। सातव्या मजल्यावरच्या 12.5% योजना विभागातला दलाल मंडळीचा वाढता वावर कमी करण्यासाठी सिडकोनं ठोस उपाययोजना आखल्या आहेत। त्यानुसार 7व्या मजल्यावर दलाल आणि विकासकांना मंगळवारपासून नो एंट्री करण्यात आली आहे। असं असलं तरी लाभार्थी प्रकल्पग्रस्तांना मात्र 7व्या मजल्यावर प्रवेश दिला जाणार आहे। पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णात वाढ होते, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डास उत्पत्ती स्थान शोध मोहीम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती अशी विशेष मोहीम राबवली जाते। 14,000 घरांमधल्या डासांच्या उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात आली। 320 डास उत्पत्ती स्थानं नष्ट करण्यात आली आहेत। भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या वतीनं चालवणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळानं घेतलाय। मंडळाची 129वी बैठक मुंबईत झाली। या बैठकीत नवीन अभ्यासक्रमाला आणि परीक्षा पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे। लॉ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेला विरोध करणाऱ्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयानं नामंजूर केलं। यामुळे विद्यार्थ्यांना लॉची सीईटी देणं बंधनकारक आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातल्या धरणांचा एकूण पाणीसाठा 5.5 अब्ज घनफुटावर पोहोचलाय। गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये 4 टीएमसी पाणी जमा झालं असून ते शहराला 4 महिने पुरेल इतकं आहे। पर्रिकर यांनी आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला। केजरीवाल यांचे प्रत्यक्षपणे नाव न घेता ते म्हणाले की गोव्याच्या संपत्तीवर अनेकांचा डोळा आहे, त्यांच्यापासून सावध रहा। हे स्वतः भ्रष्टाचारात नसल्याचं भासवतात, परंतु त्यांच्यासाठी त्यांचे सचिव भ्रष्टाचार करतात आणि तुरुंगात जातात। काँग्रेसची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची धुरा प्रियंका गांधी सांभाळणार असल्याची शक्यता आहे। प्रियंका गांधी या यूपीमधल्या 150 ते 200 मतदारसंघांमध्ये प्रचार करणार आहेत। तसंच नियोजनच काँग्रेसनं केल्याची माहिती मिळते। मोदी सरकार गायींना देखील आधार कार्डाप्रमाणे ओळखपत्र देण्याबाबत विचार करत असून आत स्वदेशी गायींना एक विशेष टॅग प्रदान करण्यात येणार आहे। या टॅगमध्ये एक नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल। गायीच्या प्रजातीसह सर्व माहिती या टॅगमध्ये नोंदवलेली असेल। पशुपालन विभाग मोठ्या स्तरावर कार्यक्रम हाती घेऊन या योजनेला प्रत्यक्ष रूप देणार आहे। स्वयंचलित उपकरणांचं चलन वाढत चालल्यामुळे 221 सालापर्यंत
IT क्षेत्रातल्या 6,40,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत। एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे तुलनेनं कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या कुशल भारत मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे। प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या संदर्भातल्या मजकुरावरून सर्वोच्च न्यायालयानं गुगलला, याहू, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना फटकारलं। सरकारनं या सर्व कंपन्यांसोबत चर्चा करावी अशी सूचनाही केली आहे। या संदर्भात न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारी याचिका साबू मॅथ्यू जॉर्ज यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। फेसबुक युजर्सना आता पोस्ट जवळपास 45 भाषांमध्ये शेअर करता येणार आहेत। जगातल्या सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग आणि कोट्यावधी युजर्स असलेल्या या साईटच्या डेव्हलपर्सनी मल्टीलिंग्वल कंपोजर विकसित केलाय। याद्वारे युजर्सला एका भाषेतली पोस्ट अनेक भाषांमध्ये भाषांतरित करण्याची सुविधा मिळणार आहे। यासह महापासमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।